नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर हिरे आपल्या इंस्टा आय डीमध्ये स्वागत, यूट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो। तर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू शकतो मित्रांनो का आपण गिलका कसं लावलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला टोकर किती लागलेले आहेत संपूर्ण भाजीपालाविषयी। आणि आपल्या भाषेत आपण माळव म्हणतो मित्रांनो। एका एकरमध्ये आपण अर्धा एकरमध्ये सर्व आपण माळव लावलेलं आहे मित्रांनो। सर्व आपण या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण भाजीपालाविषयी माहिती तुम्हाला संपूर्ण देणार आहेत मित्रांनो। त्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर आणि जास्तीत जास्त फॉलो आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। पूर्ण आणि आपलं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते लवकर दाबा मित्रांनो। तर या ठिकाणी आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण जे गिलका लावलेलं आहे कसं आहे ते तुम्ही कसं आहे ते पाहू शकता मित्रांनो। कारण मी कैची कशी दिलेली आहे, मांडव कसा केलेला आहे या संपूर्ण तुम्ही पाहू शकता तुम्ही आपलं जे गिलका आहे या ठिकाणी आपण कैची दिलेली आहे मित्रांनो। आपण जी कैची आहे ती दिलेली आहे आणि तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो मी 5-5, 10-10 फुटावर तुम्ही कैची देऊ शकता, बरोबर आहे। तर आपण तुम्हाला आता भेंडी तुम्ही पाहू शकता, आपण एका दिवसाआड आपण भेंडी तोडतो मित्रांनो। मी ही 15 गुंठे भेंडी लावलेली आहे आणि त्या लावल्यानंतर मला एवढा काही अनुभव आला की जेणेकरून भेंडी ही जे पीक आहे ते खूप चांगलं आहे, बरोबर आहे। पण एका दिवसाआड तुम्हाला तोडावी लागेल त्याला आणि एका दिवसाआड ते रोज 1000 रुपये देणारं का म्हणत नाही, पण रोज 1000 तर 5000 रुपये 10,000 रुपये देणारं जे पीक आहे ही म्हणजे भेंडी आहे मित्रांनो, बरोबर आहे। तर आपण गिलक्याविषयी थोडीफार माहिती देणार आहोत। तर जबरदस्त तुम्ही या ठिकाणी आपण मांडव कसा केलेला आहे नेमकं त्याला आपण तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जे गिलका आहे ते पाला कसा आहे, त्याचा जे पान आहे ते कसं टवटवीत आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही संपूर्ण पाहू शकता मित्रांनो। कारण त्याला आपण जो संघर्ष आहे तो चांगला केलेला आहे, या भेंडीला सुद्धा चांगला संघर्ष केलेला आहे आपण, त्याला चांगला स्ट्रगल केलेला आहे। त्याला आता ती भेंडी फुलमध्ये कवळी सुपर दिसते, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। भेंडी तुम्हाला मी बराच वेळेस सांगत असतो, एक दिवसाआड भेंडी तोडावे लागते, कारण जर जास्ती दिवस झाले तर ती निंबर होण्याची शक्यता असते, बरोबर आहे। तर भेंडी आणि गिलकामध्ये खूप काही फरक आहे आणि तुम्ही कारण फुलांची चांगली निगा ठेवली पाहिजे, गिलका असो या भेंडी असो। तर आपण तुम्ही या ठिकाणी आपण गिलकामध्ये कसं काय केलेलं आहे, बरोबर आहे। तर तुम्ही बघा आपलं जे गिलका आहे ते कसं टवटवीत आहे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये, केवढं सुपर गिलका आहे, बरोबर आहे। आणि गिलकामध्ये म्हणजे असं काहीतरी गिलकामध्ये तुम्ही वांगंसुद्धा घेऊ शकता मित्रांनो, वांगे पीकसुद्धा चांगलं घेऊ शकता, बरोबर आहे। एवढं सुपर आणि जास्तीत जास्त टोकर म्हणजे कैच्या लावा, जेणेकरून कितीही वजन झालं गिलक्याचं ते खाली आडं तिरपं पण नाही। जे आपलं जे गिलका आहे तुम्ही ते संपूर्ण पाहतायत मित्रांनो। तर त्याच्यासाठी तेवढी आपण मेहनत बी केलेली आहे मित्रांनो। कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भाजीपाला परवडत नाही, दुसरी गोष्ट खूप अडचणी येतात। बघा मित्रांनो